मंडळी नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. आदर्श विद्यामंदिर जर आपण पाहिलं तर फक्त बदलापूर शहरात नाही तर फक्त ठाणे जिल्ह्यातच आपण पाहिलं तर या शाळेचं नाव लौकिक अशी कामगिरी पाहायला मिळते. इथला विद्यार्थी शिकून आज मोठमोठ्या पदांवरती पाहायला मिळतोय आणि क्रेडिट जे आहे ते संपूर्ण या शाळेचे जे स्टाफ असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापिका असतील यांना जातं. कारण इथला घडलेला विद्यार्थी हा नक्कीच जगात आपली नाव लौकिक अशी कामगिरी करतो. आणि अभिमानाची गोष्ट ही की आता आदर्श विद्यामंदिरद्वारे जे आहे ते प्ले ग्रुप जे आहे त्याचं उद्घाटन होणार आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तुषार सर असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे ते नागरिकांना आवाहन करतील. सर, काय सांगाल? प्ले ग्रुपचे उद्घाटन होणार आहे, कशा प्रकारे अधिक माहिती द्या. नमस्कार, मी तुषार शरद आपटे, आदर्श विद्यापरिषद संस्था सचिव. एक आव्हान आपल्याला असं करण्यात येतं आहे की आपल्या इथे प्ले ग्रुप हा आपण चालू करत आहोत. आणि हा प्ले ग्रुप चालू करण्याच्या मागचा आपला उद्देश आहे की आपल्या इथल्या मुलांना जास्तीत जास्त तिथे ॲडमिशन मिळून आपली संस्कृती, आपले विचार हे मुलांपर्यंत पोहोचवायचे. की संस्कारांमध्ये मुलं ही घडत असतात. आत्ताच आपल्या विद्यार्थ्यांचा जो 10वीचा निकाल आहे हा मराठी मीडियमचा हा 100% रिझल्ट लागलेला आहे. आणि त्या ह्याच्यात आम्ही सगळे केलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्ले ग्रुप चालू करून मुलांच्यावरती पहिल्यापासून संस्कार, आपल्या मराठी भाषेचे आपले संस्कार जे आहेत हे चालू व्हायला पाहिजेत. हे त्यांना जास्तीत जास्त त्यांना लाभ घेता आला पाहिजे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी, मुलांनी, पालकांनी याच्याकडे लक्ष देऊन आपल्या इथे मराठी मीडियमच्या शाळेमध्ये, कारण प्ले ग्रुप, नर्सरी हे आपल्या इथे भरपूर आहेत, पण आपली संस्कृती ही टिकवण्याकरता हा आमचा त्यातला मेन आपला उद्देश त्याच्यामध्ये आहे की जास्तीत जास्त मुलांनी, पालकांनी याच्यामध्ये प्रवेश घेऊन आपल्या शाळेचं, आपल्या विद्यालयाचं, आपल्या गावाचं नाव लौकिक करावं. आणि शनिवारी दिनांक 6 तारखेला आपण प्ले ग्रुप, नर्सरी, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हे दोन्ही आपण चालू करत आहोत. तरी मोठ्या संख्येने पालकांनी येऊन आपल्या मुलांचे प्रवेश घ्यावे आणि ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण जरूर उपस्थित राहावं ही मी संस्थेकडून बोलल्या सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे. नक्कीच. जर सर आपण पाहिलं, सध्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपण सर्व वापरतोय आणि त्यामध्ये मराठी भाषेला कुठेतरी डावललं जातं आणि पालक जे आहेत ते मुलांचं ॲडमिशन जे आहे ते मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये करतात. परंतु यामध्ये होतं असं की मराठी भाषा कुठेतरी मागे पडते. तर त्या पालकांना काय आवाहन कराल की मराठी भाषा कशी जगवली पाहिजे? आता आपण बघितलं तर की मराठी भाषेमध्ये आपल्या इथे शिकलेले विद्यार्थी आहेत, हे सुद्धा चांगल्या चांगल्या पोस्टला विद्यार्थी आपले गेलेले आहेत. आणि मराठी भाषा ही आपल्याला आली पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. हेच आमच्याकडनं मुलांना शिकवायचं आहे आणि पालकांना सांगायचं आहे की मराठी शाळेमध्ये आलेला विद्यार्थी हा कुठेही मागे राहत नाही. आपल्या संस्थेमध्ये जेवढं आपल्याकडे विद्याज्ञान आपल्याला देता येतं तेवढं आपण देतोच आहोत. तेवढं आपल्याकडे स्पोर्ट्स सुद्धा चांगले आहेत. कारण आपल्याकडे आता जी काही मुलं आहेत ही नॅशनल लेवलपर्यंत सगळी खेळलेली मुलं आहेत. काही मुलं तर क्रिकेटमध्ये आता आपल्या इथल्या 2 महिलांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. त्या पण खेळण्यामध्ये पण चांगल्या प्रावीण्य मिळवत आहेत. अशा दृष्टीने सगळ्यांनी मराठी मीडियमकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि सगळ्यांनी मराठी मीडियमकडे येण्याचा खूप लोकांचा वाढावा, पालकांनी याच्याकडे लक्ष द्यावं हा याचा आमचा मुख्य उद्देश आहे. नक्कीच. आपण पाहिलं तर आदर्श विद्यामंदिर हे फक्त शाळा नाही तर एक विद्येचा माहेरघरच म्हणता येईल. कारण इथे घडलेला विद्यार्थी जो आहे तो नक्कीच नाव लौकिक अशी कामगिरी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील इथल्या भविष्यातला विद्यार्थी जो आहे, लहान विद्यार्थी जो आहे तो नक्कीच जगभरात नाव लौकिक. सर, प्ले ग्रुपबद्दल बोलूयात. बाहेर जर आपण पाहिलं तर अक्षरशः विद्यार्थ्यांची असेल, पालकांची असेल लूटमार होते. मग ड्रेस कोड असेल किंवा इतर पुस्तकं असतील. तर आपल्याकडे कशा प्रकारे स्ट्रक्चर असणार आहे फीजचं? आपल्याकडे आपण बाहेरच्यापेक्षा आपल्याकडे फीज खूपच कमी आहे. आणि फी कमी ठेवण्यामागे आमचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य माणसांना सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता आला पाहिजे. की माझ्याकडे आज 2 रुपये जास्त आहेत म्हणून मी दुसऱ्या शाळेत जातो आणि मला 2 पैसे कमी असल्यामुळे मला ज्या शाळेत मुलाला पाठवायला पाहिजे त्या शाळेत पाठवता येत नाही. याच्याकरता तुम्ही संकोच कुठलाही न मानता आपल्या शाळेमध्ये फी आणि बाकी सगळं बाहेरचं जे त्यांना ज्या सुविधा उपलब्ध होतात या सगळ्या सुविधा आपण कमी पैशामध्ये आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत. तरी सर्वांनी जरूर इथे शाळेत येऊन चौकशी करावी. आम्ही त्याच्याकरता सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे संस्थेचं हे मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जरूर मराठी मीडियम असलं तरी सुद्धा त्याच्याकडे चांगल्या नजरेने बघून मुलांना शाळेमध्ये पाठवावं. निश्चितच. खरं तर सर्वसामान्यांना, गरजूंना परवडेल अशी फी असणार आहे. तर नागरिकांना देखील आवाहन असेल की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी आपलं ॲडमिशन जे आहे विद्यार्थ्यांचं या स्कूलमध्ये करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी पिढी आहे ती चांगली घडेल आणि देशाचं जे नागरिकत्व जे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे ते नक्कीच सुदृढ असं घडेल.